नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थाचं पारायणला जे लोक बसलेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. कालपासून स्वामी समर्थ चे पारायण सुरू झालेले आहेत. आता व्हिडिओ हा मी काल बनवलेला आहे, पण आज मी अपलोड करत आहे. पण तुम्हाला हे सांगायचं आहे की स्वामी समर्थाचं म्हणजेच गुरुचरित्र वाचनासाठी बसणारे जे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी काही सूचना द्यायच्या आहेत. म्हणजे त्यांनी पारायणाच्या काळात काय नियम पाळले पाहिजेत किंवा काही गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, काही गोष्टी नाही खाल्ल्या पाहिजेत, कोणत्या कोणत्या आहेत त्या गोष्टी पण सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. जे स्वामी समर्थाचे भक्त आहेत किंवा गुरुचरित्राच्या पारायणासाठी बसलेले आहेत, वाचनासाठी बसलेले आहेत, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अशी ही माहिती आहे. तर तुम्हाला मी हे सांगत आहे की पहिली एक दिवस अगोदर 4 स्नान आणायचे आहेत. म्हणजेच कुत्रा व गाय यांना नैवेद्य पोळी द्यायची असते. 7 दिवस ब्रह्मचर्य पालन करायचे असते. जमिनीवर चटई सतरंजीवर झोप घेणे, म्हणजेच बेडवर वगैरे आपण झोपू शकत नाही आहे. आणि अजून आहे की ते एक धान्य अन्न जेवण करावे, म्हणजे चपाती, भाकरी किंवा भात या तिन्हीपैकी एकच अन्न 7 दिवस खावे. म्हणजे जोपर्यंत पारायण आहे तोपर्यंत जर तुम्ही ज्वारीची भाकरी पहिल्या दिवशी खाल्ली तर ते 7 दिवस ज्वारीची भाकरीच खायची आहे. किंवा चपाती खाल्ली, तुम्ही गव्हाची चपाती खाल्ली किंवा तांदळाची भाकरी खाल्ली, हे कडधान्य जे आहेत, हे 3 कडधान्यातले त्यातले एकच धान्य कोणतं तरी 7 दिवस तुम्ही जोपर्यंत पारायण आहे तोपर्यंत खायचं आहे. जर चपाती खाल्ली तर 7 दिवस चपातीच खायची. या तांदूळ आणि ज्वारी हे खायची नाही आहे. एकच धान्य कोणतं तरी खायचं आहे. 7 दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खायचे नाही. सेवेकरांचे अन्न परान्न होत नाही. त्यामुळे बाकीच्या कोणाचंही बाहेरचं कोणाकडे गेला तर तुम्ही त्यांचं अन्न किंवा पाणी काहीही सेवन करायचं नाही आहे. तुम्ही शक्यतो गाव वेस सोडून जाऊ नये. अटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही म्हणजे काही अडचण असेल, काही काम असेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता, पण तालुक्याच्या बाहेर जायचं नाही. शक्यतो शिवच्या बाहेरच जायचं टाळायचं आहे स्वामी समर्थाच्या पारायणच्या वेळेस. आणि 7 दिवस शुभ बोला, कोणाविषयी दोष ठेवू नका. तसेच आयुष्याच्या पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पारायणाच्या वेळेस जे नियम पाळता ते आयुष्यभर पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. गर्भवती स्त्री पारायणाला बसू शकते, पण शास्त्र वचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही. म्हणजे तुम्ही 7व्या महिन्याच्या पुढेही बसू शकता. जे गरोदर स्त्री आहेत, गर्भवती स्त्री आहेत, त्यांनाही स्वामी समर्थांच्या पारायणाला बसता येत आहे. पण 7व्या महिन्याच्या पुढं ज्यांना खूप त्रास होतो त्यांनी बसू नये असं सांगितलं आहे. पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही बसू शकता. कांदा, लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढण्यास आपणास त्रास होऊ शकतो. शक्यतो ॲसिडिटी, पित्त वाढवणाऱ्या यास्तव कडधान्य, डाळ इत्यादी द्विदल धान्य वर्ज करावी. त्या बदल्यात दूध पोळी तुम्ही दूध पोळी, हिरवी भाजी घ्यावी. थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे बाकीच्या गोष्टी गौण आहेत. तर तुम्हाला काय खायचं आहे, काय खायचं नाही ते यामध्ये दिलेलं आहे. काळे वस्त्र किमान 7 दिवस वर्ज करा. म्हणजे काळे वस्त्र हे 7 दिवस जोपर्यंत पारायण आहे तोपर्यंत घालायचं नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. यामुळे रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचन घरी करायचे आहे. तर तुमच्याकडून चुकीचे शब्द गेले तर काय करायचं आहे ते सांगितलेलं आहे त्यांनी. या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी, आर्त, पीडित, मुमुक्षित आहेत त्यांना दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगेन. परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे. याप्रमाणे आचरण करणे. खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर
प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे. वास्तू व देवघर शास्त्राप्रमाणे आहे का तपासून घेणे. पितृऋण आहे का समजून घेणे. कुलधर्म पालन होते का. कुलदेवीची उपासना होते का. या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात. तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या. श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीस पारायण नियम दिलेले आहेत, ते अवश्य वाचा. तुम्हाला आता जे माहिती सांगितलेली आहे ते त्यांनी पूर्णपणे तुम्हाला पारायणाच्या काळात काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे हे पूर्णपणे माहिती या व्हिडिओमध्ये किंवा त्यांनी जे मला माहिती ग्रुपमध्ये टाकलेली आहे ते तुम्हाला मी पूर्णपणे सांगितलेले आहे. तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. तर पारायणला बसणाऱ्या भाविकांना हे विनंती आहे की तुम्ही हे जे माहिती सांगितलेली आहे ते नित्य नियमाने पाळावी आणि गुरुचरित्राचा वाचनाचा आनंद घ्यावा, लुटावा आणि स्वामी समर्थाचा जपही करत राहावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची झालं तर तुम्हाला याच्या पुढे कोणता व्हिडिओ ऐकायला किंवा बघायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा. स्वामी समर्थाविषयी असू द्या किंवा कुठल्याही गोष्टीच्या कुठल्याही देवाची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद.